नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निकालानंतर एका महिन्याच्या आत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणुकीचा खर्च सादर करावा लागतो। जिल्ह्यात 4 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक खर्च सादर केला जात आहे। परंतु जे उमेदवार निवडणूक खर्च सादर करणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते। जिल्ह्यातील दोण्याचा नगर परिषद बिनविरोध झाली आहे, तर शिंदखेडा, शिरपूर, पिंपळनेर या 3 पालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला आटोपली असून निकाल जाहीर झाला। त्यामुळे आता महिना पूर्ण होण्यासाठी केवळ 4 दिवसांचा वेळ बाकी असून खर्च सादर झाला नाही तर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। प्रचार, भेटवस्तू वितरण, मीडिया, सोशल मीडिया खर्च आणि इतर कंपनी व व्यक्तिगत मदतीतून होणारा खर्च नोंद केला जात नाही किंवा हा अनऑफिशियल खर्च मानला जातो। या खर्चाचा हिशोब लागतच नाही। निवडणुकीत अनेक उमेदवारांनी यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता। हे विशेष हा खर्च आयोगाला सादर करणे बंधनकारक नाही, पण मर्यादा ओलांडल्यास कारवाई होऊ शकते। प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्च सादर करण्यासाठी 4 दिवस शिल्लक असून उमेदवारांची खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी धावपळ सुरू आहे। अ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीची खर्च मर्यादा 15 लाख रुपये व नगरसेवकांसाठी 5 लाख रुपये खर्च करता येतो। ब वर्ग नगरपालिका अध्यक्षांसाठी 11,25,000 आणि सदस्यांसाठी 3,50,000 रुपये खर्चाची मर्यादा आहे। क वर्ग पालिकेच्या अध्यक्षासाठी 7,50,000 रुपये आणि सदस्यांसाठी 2,50,000 मर्यादा आयोगाने निश्चित केली आहे। उमेदवारांना सर्व हिशोब द्यावा लागेल।